हॅलो फ्रेंड्स, मी वैष्णवी पुन्हा एकदा तुमचं माझ्या मराठी दागिना या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत डबल मोगरा फ्लावर कसं बनवायचं. चला तर मग स्टार्ट करूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. तर आपल्याला फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 0 mm गोल्डन बीड्स, 4 mm राऊंड मोती, ओव्हल शेप मोती, 0.3 mm गोल्डन वायर, 4 mm क्रिस्टल्स, कटर आणि प्लायर. सुरुवातीला आपण 0.3 mm वायर कट करून घेऊ. त्यानंतर एक राऊंड मोती आणि एक गोल्डन बीड त्यात ओवून घेऊया. एक मिनिट. आता गोल्डन बीड वरती घेऊन वायर मोत्यामधून पास करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसं. मी परत एकदा दाखवते. एक मोती, एक गोल्डन बीड आणि गोल्डन बीड वरती घेऊन मोत्यामधून वायर पास करून घ्यायची. मोती दोन्ही बोटांमध्ये प्रेस करायचे आणि वायर ओढून घ्यायची आहे. असे आपल्याला 7 मोती ओवून घ्यायचे आहेत. मी पूर्ण करून घेते. त्यानंतर या मोत्यांचे आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचे आहे. आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्लावर बनवून घेऊ. आधी दोन मोत्यांवरनं तार पास करायची. त्यानंतर त्यातला एक मोती सोडायचा आणि पुढच्या एका मोत्यामधून वायर पास करून घ्यायची आहे. असं स्टार बनवून घ्यायचं आहे आपल्याला त्या फ्लावरवरती. आता एक्स्ट्रा वायर कट करून घेऊ आणि ज्याप्रमाणे आपण हे फ्लावर बनवले त्याचप्रमाणे आपण ओव्हल शेप मोत्यांचेही फ्लावर बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण वायर कट करून घेतलेली आहे. आता एक ओव्हल शेप मोती आणि एक गोल्डन बीड वायरमध्ये पास करून घ्यायचा आहे. एक गोल्डन बीड, बघू शकता तुम्ही, एक गोल्डन बीड पास करून घ्यायचं आहे. जसं आपण राऊंड मोत्यांचं फ्लावर बनवलं आहे सेम तसंच हेही बनवायचं आहे. फक्त ओव्हल शेप मोत्यांचं फ्लावर हे राऊंडपेक्षा मोठं असणार आहे. आता गोल्डन बीड वरती घेऊन वायर मोत्यामधून पास करून घ्यायची. बघू शकता तुम्ही. ओके. परत एकदा बघा. जर समजत नसेल तर व्हिडिओ परत चालवून तुम्ही ट्राय करू शकता. एक ओव्हल शेप मोती मी ओवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक गोल्डन बीड ओवून घेतला. आता गोल्डन बीड वरती घेऊन फक्त मोत्यामधून वायर पास करून घ्यायची आहे. असे मी टोटल 13 मोती ओवून घेतलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे त्या फ्लावरवरती आपण स्टार बनवला आहे तसंच यावरतीही बनवायचं. एक्स्ट्रा वायर कट करून घेतली आहे. आता आपण स्टार बनवून घेऊ. सुरुवातीला आपण 3 मोत्यांवरनं वायर पास करणार आहोत. त्यानंतर
पाठीमागचे 2 मोती सोडायचे आणि पुढच्या एका मोत्यावरून वायर पास करून घ्यायची. असं आपण पूर्ण फ्लॉवर बनवून घेऊ. व्हिडिओ लक्ष देऊन नीट बघा म्हणजे तुम्हाला समजेल. असं केल्याने फ्लॉवरचा शेप बिघडत नाही आणि ते गोलच राहतं. नाहीतर काही वेळेस काय होतं की फ्लॉवर एकदम ओव्हल शेपमध्येच बनून जातं. त्यामुळे व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकता असं फ्लॉवर तयार झालेलं आहे. आणि आता आपण जे जे छोटं फ्लॉवर बनवलं होतं आपण राऊंड मण्यांचं, ते आपण ओव्हल शेपच्या त्या फ्लॉवरवरती ठेवून घेणार आहोत. आणि आता त्याला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. हे फ्लॉवर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आधी. प्रत्येक मण्यामधनं ते वायर पास करून घ्यायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी तसंच आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे. चारी बाजूंनी पॅक करून घ्यायचं, जेणेकरून ते सुटणार नाही किंवा बिघडणार नाही किंवा त्याचा शेपही बिघडणार नाही. ते आधी दोन्ही बोटांनी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. तर बघा मी हे पॅक करून घेतलेलं आहे. आता वायर खालून वरती काढायची आणि त्याच्यामध्ये क्रिस्टल ओवून घ्यायचं आहे. मी इथे रेड कलरचे क्रिस्टल घेतलेले आहेत. तुम्हाला जो कलर हवा आहे त्या कलरचे तुम्ही क्रिस्टल घेऊ शकता. आता हा क्रिस्टलही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅक करून घ्यायचा. तर बघा आणि आता 0 mm गोल्डन बीड्स वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत. साधारणतः 8 किंवा 9 बीड्स लागतील तुम्हाला. ज्या साईजचा तुम्ही क्रिस्टल घेतला आहे त्या साईजवरती ते डिपेंड असेल. मी ओवून घेते. बघा मी ओवून घेतलेले आहेत. आणि आता या गोल्डन बीड्सचं क्रिस्टलच्या साईडनी आपल्याला राऊंड बनवून घ्यायचा आहे. एक मोती मला कमी पडला आहे, सो मी तो ओवून घेते. ओके, ते ओवून घ्यायचं आणि ते पॅक करून घ्यायचं आहे राऊंड. जर तुम्हाला माझ्याकडून ज्वेलरी मेकिंगचा ऑनलाईन क्लास करायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा माझ्या इन्स्टा ID तुम्ही मेसेज करू शकता. आणि आता बघा ते ओवून घेतला आणि त्याचा राऊंड बनवून घेतलेला आहे मी. तर आता तो पॅक करून घ्यायचा आहे. तो आपल्याला चारी बाजूंनी पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते मणी वेगळे दिसणार नाहीत किंवा सुटणार नाहीत. तर बघू शकता तुम्ही खालून वायर पास करून घ्यायची आहे, जे गोल्डन बीड्सच्या आतून येणार आहेत आणि मोत्यांना ती वायर रॅप करून घ्यायची आहे, जेणेकरून ते मोती पॅक होतील. थोडंसं हार्ड जाईल पण प्रॅक्टिस केल्यानंतर येऊन जाईल तुम्हाला. मी हे पॅक करून घेते. जर कोणाला क्लास करायचे असतील तर माझ्या इन्स्टा ID मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल त्याचा. आणि जर कोणाला ज्वेलरी ऑर्डरही करायची असेल तरी तुम्ही मेसेज करू शकता मला. बघा मी हे पॅक करून घेतलेलं आहे. आता एक्स्ट्रा वायर आपण कट करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता आपलं डबल मोगरा फ्लॉवर रेडी आहे. यापासून तुम्ही नेकलेस, चोकर, अंगठी, इयरिंग्स अशा कोणत्याही वस्तू बनवू शकता. बघू शकता तुम्ही हे आहे आपलं डबल मोगरा फ्लॉवर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.